भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदे गटाचं काय होणार अशी सध्या जी चर्चा आहे ती मात्र सिंधुदुर्गामध्ये रंगू लागलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदे सेनेचे नेते राजन तेली आपल्यासोबत आहेत. साहेब, भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे, पूर्णपणे भाजपने मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये तयारी केलेली दिसते, कसं बघता? हे बघा, सगळेच पक्ष निवडणुका ज्यावेळी येतात ते सगळेजण तयारी करतात. आमची पण तयारी या ठिकाणी झालेली आहे पूर्ण जिल्हाभर. त्यामुळे तशी अडचण कुठल्याच पक्षाची येणार नाही. प्रत्येकाने आपली पार्टी वाढावी, आपलं संघटन वाढावं, अशा प्रकारचे प्रयत्न प्रत्येक पार्टीने सुरू केलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही पण सुरू केलेलं आहे. साहेब, कणकवलीमध्ये एक गुप्त बैठक झाली अशी चर्चा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः होता, वैभव नाईक होते, तुमचे काही पदाधिकारी देखील होते. त्या बैठकीमध्ये असं एक उमटलं की बाबा संदेश पारकर यांना ठाकरे गटाचे संदेश पारकर त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी आणि शहरामध्ये शहर विकास आघाडी करावी अशी एक चर्चा झाली. एक म्हणजे कुठल्याही प्रकारची बैठक झालेली नाही. कणकवली शहरामध्ये ज्या विविध संस्था आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांच्याकडून एक प्रस्ताव असा आला की कणकवली शहर हे छोटं शहर आहे. ज्यावेळी निवडणुका होतात ते वाद होतात आणि मग त्या वादाचं पर्यवसन मग अनेक वर्ष राहतं त्या ठिकाणी. त्याहीपेक्षा त्यांनी एक प्रस्ताव असा दिला की शहर विकास आघाडी जर आपण केली शहराच्या विकासासाठी तर तो वाद त्या ठिकाणी होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीला आपण फाटा देता येईल आणि ह्या माध्यमातून त्यांनी एक प्रस्ताव दिला की अशा प्रकारचा निर्णय जर घेतला तर गावातलं वातावरण पीसफुल राहील, चांगल्या प्रकारचं वातावरण आणि गावाचा विकासाला अतिशय चांगल्या प्रकारचा वेग येईल, अशा प्रकारचं म्हणणं काही पत्रकार मित्र आहेत, काही इथल्या संस्था आहेत, या संस्थेने या ठिकाणी दिलेला आहे. तो प्रस्ताव आम्ही तसाच वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. त्यांचं म्हणणं आज रात्री आदरणीय आमदार निलेश राणे साहेब येत आहेत. उद्या या जिल्ह्यात उद्योगमंत्री आमचे आदरणीय उदय सामंत साहेब येत आहेत. यांच्याशी चर्चा करून मग जिथं प्रस्ताव पाठवायचा आहे तिथून मान्यता घेतल्यानंतरच पुढे बोलता येईल. आज हा प्रस्ताव आहे, अजून याच्यावर काही कुठल्या प्रकारची चर्चा फायनल स्वरूपाची चर्चा या ठिकाणी झाली. पण ठाकरे गट जो आहे म्हणजे ह्या चर्चेसाठी सकारात्मक आहे? नाही, ते तुम्ही त्यांनाच विचारू शकता. आमची जी चर्चा आहे ते इतर सगळ्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा त्यांनी केलेली आहे. विविध गावातली जी गावकर मंडळी आहेत, मानकरी मंडळी आहेत, ते या ठिकाणी आले. त्यांनी प्रस्ताव बोलून दाखवला की मागच्या निवडणुकीमध्ये असं वेगवेगळं झालं, काही ठिकाणी गावापर्यंत झालं, काही पक्षी वातावरण झालं आणि मग शेवटपर्यंत ते गावातलं वातावरण बिघडतं असं त्यांचंही म्हणणं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून शहरातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या थरातल्या लोकांना विश्वासात घेऊन जर अशा प्रकारचा प्रस्ताव येत असेल तर त्याचा विचार ही वरची मंडळी करतील. पण भाजपला रोखण्यासाठी म्हणजे कणकवली शहरामध्ये सध्या भाजपचा नगराध्यक्ष असणार आहे, त्यासाठी त्याला रोखण्यासाठी ही म्हणजे सत्ताधारी असेल म्हणजे शिंदे सेना असेल किंवा ठाकरे सेना किंवा महाविकास आघाडी ही रोखण्यासाठी प्रयत्न करते का? पण तुम्ही एक विचार करत नाही, संदेश पारकर मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढलेत आणि माझ्यामध्ये समीर नलावडे हे स्वाभिमानच्या चिन्हावर लढले असतील माझ्या माहितीप्रमाणे, किंवा कसे लढले मला माहिती नाही. परंतु त्यावेळी जर वातावरण या ठिकाणी तयार झालं त्या वातावरणातून हा मार्ग काढण्यासाठी आता जो मार्ग आहे हा मार्ग म्हणूनच लोकांनी या ठिकाणी दिला आहे. आज कोण उमेदवार आहेत, काय आहेत, आता याच्यातून 3-4 उमेदवार स्पर्धेत आलेले आहेत. त्या 3-4 स्पर्धेतून मग शेवटी गावातल्या दृष्टिकोनातून कोण गावाच्या विकासाला पुढे घेऊन जाईल हा पर्याय सगळी मंडळी या ठिकाणी निवडतील आणि त्या माध्यमातून पुढचा निर्णय काय घ्यायचा ह्याच्यात भाजपला रोखणं की शिंदे साहेबांना रोखणं असा याच्यातला विषय नाही आहे. प्रत्येक पार्टी आपल्या पार्टीची लाईन मोठी होण्यासाठी जो प्रयत्न करतात त्यातला एक प्रयत्न सगळीच मंडळी मिळून करतायत. आम्ही आजपर्यंत शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने माझ्या ऐकिवात अशी माहिती नाही की बा आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढतो. निलेश राणे यांनी स्टेटमेंट कधी केलं की ज्यावेळी वेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडे ती बातमी आली तर ते म्हणल्यावर ते जर करत असेल तर आम्ही करू असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि म्हणून शेवटी त्यांनी हे बोललेत परवाच्या बैठकीत अंतिम निर्णय हा शिंदेसाहेब घेतील. उद्या जसा युतीचा निर्णय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, आदरणीय राणे साहेब आहेत, आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, आदरणीय अजित पवार साहेब आहेत, ही सगळी मंडळी जसा युतीचा निर्णय घेणार तसाच निर्णय उद्या हे वरची मंडळी घेतील. प्रस्ताव मान्य असेल तर होय म्हणतील, नसेल तर मग तुम्ही सेपरेट लढा सांगतील. हा प्रश्न त्यांचा आहे. पण असं एक समजतं की वैभव नाईक स्वतः हा प्रस्ताव जो आहे तो मातोश्रीवरती घेऊन गेले असं समजलं. नाही, मला यातली काय कल्पना नाही. आपण वैभव नाईक यांच्याशीच बोललात तर बरं होईल.
या सगळ्या संदर्भात. नक्कीच वैभव नाईक हा प्रस्ताव मातोश्रीवरती घेऊन गेले हे मला कोणतीही कल्पना नाही अशी वक्तव्य राजन तेली यांनी केलं आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.